1 मे महाराष्ट्र दिन राज्यात उत्साहाने साजरा करण्यात येत आहे, तर दुसरीकडे चंद्रपुरात 1 मेच्या दिवशी काळा दिवस पाळला गेला। विदर्भ राज्य आंदोलन समितीचे संयोजक व माजी आमदार वामनराव चटप यांच्या नेतृत्वात दुपारी 12:30 वाजता जटपुरा गेट येथे हाताला काळी फीत लावून काळा दिवस पाळला गेला। या निदर्शनी आंदोलनात माजी आमदार चटप यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की महाराष्ट्र राज्यात सुख शांती आहे, मात्र विदर्भाच्या वाट्याला सिंचनाचा अनुशेष, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, प्रदूषणाची मार आली आहे। सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहे। 4 जून नंतर केंद्रात नवं सरकार स्थापन होईल। आमची त्यांना एकच मागणी राहणार, शपथ घेतल्यावर प्रथम काम स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीची घोषणा करावी। आजचे आमचे आंदोलन हे स्थापन होणाऱ्या नव्या सरकारला इशारा आहे। 4 वर्ष द्विभाषिक मुंबई राज्यात राहून आणि 64 वर्ष मराठी भाषिकाच्या महाराष्ट्र राज्यात राहून विदर्भातील जनतेच्या वाट्याला शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सिंचनाचा अनुशेष, कुपोषण, प्रदूषण, सोशिओ इकॉनॉमिक प्रश्नासह नक्षलवाद, कमी झालेले 4 लोक आमदार आणि 1 खासदार, आणि या सगळ्या प्रश्नाच्या जटिलतेतून आमचे प्रश्न सुटले नाही, उलट आम्ही गर्तेत गेलो आणि आमच्या वाट्याला 70% वीज तयार करून प्रदूषण आलं, आमचं सगळं जीवन धोक्यात आलं। आणि म्हणून महाराष्ट्र दिनाचा निषेध करायचा आम्ही ठरवलं आहे आणि 119 वर्षाची स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी कायम निकाली काढण्याच्या दृष्टीने नव्या येणाऱ्या सरकारला वॉर्निंग देण्यासाठी म्हणून हा काळा दिवस आज आम्ही विदर्भातील 11 जिल्ह्यात पाळत आहोत। एक राजुराला झालं, तिकडे वणीला सुरू आहे, काही तालुक्याच्या ठिकाणी पण हे आंदोलन सुरू आहे आणि या निमित्ताने आम्ही येणाऱ्या नव्या केंद्र सरकारला सांगतो, 80 करा, सत्तेत आल्याबरोबर, शपथ घेतल्याबरोबर विदर्भाचं स्वतंत्र राज्य निर्माण करा, आम्हाला न्याय द्या, या मागणीसाठी तर काळा दिवस पाळून केलं जाणारं आंदोलन आहे।